मागणी आहे की या मतदार याद्यामधील झालेली जे काही गडबड आहे ती संपूर्णतः बोगस मतदार आहे। बोगस मतदार तयार करून ह्या निवडणूक जिंकण्याचा नवीन फंडा या देशामध्ये सुरू झालेला आहे। या संदर्भातली आज आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला इशारा देऊ इच्छितो की जर हे स्वच्छ केलं नाही आणि सरकारचा भारतीय जनता पक्षाचा पार्टनर म्हणून जर काम करत असाल, त्याचा सहयोगी पक्ष म्हणून तुमची भूमिका असेल तर या देशातील लोकशाही धोक्यात आहे। या देशामध्ये उद्याचा भविष्य अंधकारमय आहे। हे या ठिकाणी सांगण्यासाठी हा इशारा मोर्चा आहे आणि सरकारला आणि निवडणूक आयोगाला हा इशारा देणारा ठरेल की सावधान व्हा, जागेवर या, बेईमानी करू नका आणि बेईमानी कराल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हा इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा आहे। मतचोरीचा कन्सेप्टच काँग्रेसचा होता। राहुल गांधींना हा मुद्दा आणला होता। मात्र आजच्या मोर्चामध्ये काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते अनुपस्थित आहे। अनेक ठिकाणी काँग्रेसचे होर्डिंग आणि झेंडे सुद्धा लागल्याचं पाहायला मिळत नाही। नाही, झेंडे होल्डिंग हा विषय नाही। मोर्चामध्ये आम्ही सहभागी आहोत। मी तिथे चाललेलो आहे, विधिमंडळ पक्षाचा नेता आहे। मला वाटते बाळासाहेब आहेत, वर्षा गायकवाड आहेत, अनेक नेते दिग्गज आहेत महाराष्ट्रातील। त्यामुळे असं काही त्यामध्ये सर्वच फौज उतरली पाहिजेत अशातली गरज नाही। अनेक कामामध्ये आता निवडणुकीचा पिरियड आहे। पण एक काय की मतचोरी झाली, मतचोरीमुळे सरकार आलं, मतचोरीनी बेईमानी करून सत्ता बळकवली, हे आता सिद्ध झालेलं आहे। आणि आता आमच्या सगळ्या राज ठाकरे साहेबापासून सगळ्यांना आता राहुल गांधींचा मुद्दा पटलेला आहे। राहुल गांधींनी जे ही चोरी पकडली त्यावर आता एकमत सर्वांचं झालेलं आहे। ही पद्धत खरं म्हणजे शेतकरी संकटात असताना असं असंवेदनशील बोलूच नाही आणि आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी कर्जमाफी केली अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं। हे अत्यंत बेईमानीचं आहे असं मी मानतो। म्हणजे लोकांना तुम्ही मतं मिळवण्यासाठी बेईमानी करताय, खोटं बोलताय, खोटी आश्वासनं देताय आणि मतं घेताय, ही जनतेशी शेतकऱ्याशी केलेली बेईमानी आहे आणि या बेईमानीचा बदला येणाऱ्या निवडणुकीमध्ये चुन चुन के मतदार घेतील आणि यांची जागा, यांची अवकात यांना दाखवतील। पंतप्रधान मोदींनी काल टीका केली आहे की काश्मीर प्रश्न हा नेहरूमुळेच आहे। अब कुछ हाथ में नहीं है तो नेहरू है, कुछ खुद से बनता नहीं तो नेहरू दिख पडता है। स्वतः काही करायचं नाही, सगळे नेबर कंट्रीज विरोधात गेलेत आणि पंतप्रधान करत काय आहे? एक तरी बाजूचा देशाशी चांगले संबंध ठेवलेत, चीनशी हातमिळवणी केली आणि तिकडे मोठा भारी मिलिटरीचा कॅम्प त्यांनी उभा केला। हा देश उद्ध्वस्त करायला निघणाऱ्या माणसांनी स्वातंत्र्याच्या काळात 13 वर्ष जल भोगणाऱ्या नेहरूवर टीका करण्याचा अधिकार तरी आहे का, हे पहिले त्यांनी बघावं आणि मग बोलावं। हिंदी बताइए, महाविकास आघाड़ी राज ठाकरे के साथ मोर्चा है, हम सब शामिल है।